हो बरोबर होते होते चालेल थँक्यू चालेल. आणि अजून एक हे हेअर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे वन लाईफ बाय अस्मिता. आणि हा माझे जे कंटेंट आहे चॅनलचे ते फॅमिली डिपेंड आहे आणि प्लस माझ्या पर्सनल लाईफबद्दल आहे, म्हणून मी त्याचं नाव वन लाईफ ठेवलेलं आहे. सो माझ्या डेली रुटीनमध्ये जे काय होतं मी ते तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. आणि आज तारीख आहे 21 एप्रिल 2024 आणि माझ्या बिझनेसमधील आज माझी फर्स्ट ऑर्डर आहे हेअरस्टाईलची. सो मी फर्स्ट आता वाशी गावात जाणार आहे आणि ती ऑर्डर आहे मिनल भोईर यांची. सो ती म्हणजे तिचा मेकअप आणि हेअर म्हणजे अशी ऑर्डर आहे, प्लस हेअरला तिने मला बोलवलेलं आहे आणि ती स्वतः मेकअप करणार आहे. सो माझी वाशी गावातील फर्स्ट ऑर्डर आहे ती कोणावर असेल. 2 ऑर्डर आहेत वाशी गावातल्या हेअरस्टाईलच्या आणि शिरवणे गावामध्ये पण 2 आहेत, रुचिता म्हात्रे आणि ते तिच्या मम्मी नानी संतोषी नानी यांची. आणि वाशी गावातल्यांचे नाव नाही माहिती मला, बट मिनल भोईरने मला ही ऑर्डर दिलेली आहे. सो आता प्लीज हा एक्सपिरियन्स मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि प्लस मला जमलं तर त्यांचा रिव्ह्यू पण घेईन की माझी फर्स्ट हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली वगैरे. सो खूप मनामध्ये भीती पण वाटते आणि एक गोष्टीची खंत आहे की मला माझ्या पप्पांचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि माझ्या गुरूंचाच म्हणजे विराज सरांचा घ्यायचा होता, ते घेता नाही आलं. आणि प्लस माझे सपोर्ट सिस्टम म्हणजेच माझे मिस्टर आहेत आणि फायनान्शियली जिने मला सपोर्ट केला ती आहे माझी बहीण मोठी वासंती मुंडे. सो या अशा सर्वजण म्हणजे आहेत माझ्या कोण ना कोण, म्हणजे घरातली सासरची पण आहे सायशाला घेण्यासाठी असतात, सासू माझी जाऊ म्हणजे सगळेच मला खूप सपोर्ट करताना त्याचा खूप मला आनंद होत आहे. आणि देवाला इतकीच प्रार्थना आहे की मी शेवटपर्यंत यांना मी विसरू नये आणि माझे पाय हमेशा जमिनीवर असावे एवढीच इच्छा आहे माझी. सो हा ब्लॉग आहे माझा फर्स्ट एवर हेअरस्टाईल ऑर्डर. सो कसा एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफमधला माझ्या ऑर्डरबद्दल ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि सोबत तुम्हाला मी मिनल भोईरला पण भेटवेल आणि तिने मेकअप कसा केला ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि शिरवणे गावातली जी हेअरस्टाईल आहे नानीची ती लवकर करायची आहे. सो मला वाशी गावातून तिथे जायला खूप टाईम लागेल. सो मी दीपिका गावकर म्हणजे ती शिरवणे गावातच राहते, तिला मी नानीचे हेअरस्टाईल करायला लवकर पाठवलेलं आहे. प्लस ते उद्या पण मला 22 एप्रिलची पण ऑर्डर आहे, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. सो या व्हिडिओमध्ये कसं काय सगळं आज होणार आहे ते मी सगळं शेअर करेन. सो चला माझ्यासोबत ऑर्डरला. आता मला आशीर्वाद देणार आहे. टाटा करा, बाय बाय सुमित. हाय मॅम. हॅलो. आल्या का क्लायंट आपल्या? नाही आलाय अजून नाही आल्या? अजून 5 मिनिटं थांबा. ठीक आहे चालेल. या आम्ही आता वाशी गावात आलो आहे. लेट्स आमचे ऑर्डर कसे होत आहेत कम्प्लीट. होप सो चांगलीच फर्स्ट ऑर्डर पॉझिटिव्ह बरोबर ना. ऑल द बेस्ट अस्मिता मॅम. तुम्हाला पण थँक्यू. इथून जायचं. हे बघा मिनेलच्या दारात किती मांजरांचा शॉक आहे हिला. इथं 1 2 हा तिचे पिल्ले म्हणजे ही आई आहे हो आणि ही पिल्ले त्यांची पिल्लीची पिल्ली आणि बापूस काय आहे. हा हे बघा मिनलचं घर एकदम हायवे रोडला आहे, म्हणजे रोज तुला वारा खायला धूळ पण येते आणि हवा पण येते. मला असंच घर हवंय, गॅलरी छोटी असली तरी चालेल, असं मजेदार वारा. आपले बोलो क्लायंट वहिनी हो आता पिशवी म्हणजे राहते. कसा वाटला मेकअप हेअरस्टाईल आणि आमची अस्मिता ताई कशी वाटली? छान. आमच्या अस्मिता मॅमने ही हेअरस्टाईल केलेली आहे, अशी सुंदर अशी हेअरस्टाईल. आणि अजून एक
मामाला काय सुद्धा हे हेअरस्टाईल हाय दीपिका, कसं होता आजचा एक्सपिरियन्स? माझ्यासाठी पण. आणि हाय रुचिता, आवडली हेअरस्टाईल? पंजाबी लुक केलेला आहे. इकडे बघ, खूप छान दिसते. आणि तुला कशी वाटला माझा फर्स्ट हेअरस्टाईल? नेक्स्ट ऑर्डर हां मम्मीची. आमचं असं प्रकारे ऑर्डर संपले पहिलं दिवस आणि जाम टेन्शनमध्ये गेले. बकवास होता, बकवास दिवस. चिप्स वगैरे घेऊ आपल्याला. सो तुम्ही पाहिल्याप्रमाणे ही माझी हळदीची फर्स्ट एव्हर हेअरस्टाईल्स होत्या आणि तुम्हाला कशा वाटल्या तेही मला सांगा. आणि आता लग्नाची ऑर्डर्स आहेत, शिरवणी गाव आणि वाशीगाव दोन्हीकडे, म्हणजे जसं हळदीच्या ऑर्डर होत्या तशाच आहेत. बट नानीची मेकअप पण आहे, ती माझी फ्रेंड दीपिका करणार आहे आणि त्यांची हेअरस्टाईल मी करणार आहे शिरवणी गावात. तो त्याच्यानंतर वाशी गावामध्ये मला 3 हेअरस्टाईल्स आहेत. सो आजचा पण दिवस माझा कसा जातो आहे आणि हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला आणि माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेवटला शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणाचे हेअरस्टाईल कसे झाले तेही सांगा. ओ मी केलेले हेअरस्टाईल तुम्हाला दाखवले, कसे वाटले? मस्त मस्त मस्त. मस्त मस्त. जाईन का मी पुढे? पुढे चालीस ना आता. येस. आता सायशाला हे मला स्टेशनला सोडतील, कारण आज मी स्टेशनवरून जाणार आहे, जुईनगर स्टेशनला उतरून शिरेनगर जाणार आहे. मग त्यातून तिथून नंतर मी 3 वाजेपर्यंत मला वाशी गावात पोचायचं. मग शिरवणे टू वाशीगाव मी डायरेक्ट ऑटो करेन. मग त्याच्यानंतर बघू पुढचं कसं काय. काय बोललात? परत बोला. येतो शिरवण्याला सोडायला. बाईकवर येत आहे? हां. थँक्यू. असं प्रत्येक ऑर्डरला यांनी मला जर सोडलं लोकेशनवर तर किती बरं होईल बघा. आणि ऑटोचे पैसे वाचतील माझे, ट्रेनचा टाईम वाचेल माझा. स्वतःच बोलले मला 100 वाजता चला बाईकवर, ट्रेन कॅन्सल. शय मला आशीर्वाद देते. भाजी नाही माहिती काय केलं, काय माहिती. चल जातोय. बाय. निमरान जाऊ नको बेड. एक बोलू का हो, एक म्हणजे पहिल्या ऑर्डर नंतर मला आज आहे ना खूप कॉन्फिडन्स वाढलाय. म्हणून जेवढे पण जे नवीन शिकाऊ आहेत ना त्यांना सांगते रिअल हेअर्सवर ट्राय करा खूप, कारण त्याने खूप फरक पडतो डमीपेक्षा. असा माझा अनुभव आहे. एकदम भारी होते तुमचे पण, कॉन्फिडन्स पण खूप वाढेल आणि आपल्याला नॉलेज पण येईल रिअल हेअरची प्रॅक्टिस वगैरे कशी काय होते. आणला सगळा ड्रायर आणलास? कसं वाटतंय दुसरा दिवस थोडं अजून बरं वाटतं ना? चल चला जाऊ. हां ती पण चकोली आली. चालेल ताई, मी केलेली हेअरस्टाईल आवडली तुम्हाला? आवडली, एकदम मस्त. आणि हल्दीची पण ना? हां. इकडे बघा ब्लॉगमध्ये. आवडलं तुम्हाला आजच्या पण? खरंच काय चुकीचं नाही, मध्ये मी इम्प्रूव्हमेंट करू शकते पुढच्या ह्याच्यामध्ये. कमी जास्त काय व्यवस्थित आहे, फक्त थोडा टाईम लागला. थोडा अजून प्रॅक्टिस झाली का अजून लवकर. हां लवकर. ठीक आहे, थँक्यू. ताई मी केलेली हेअरस्टाईल आवडली तुम्हाला? आणि हळदीची पण परफेक्ट राहिली शेवटपर्यंत. आणि थोडा टाईम लागतोय की जास्त कमी होते? बरोबर होते. चालेल, थँक्यू. मिनल मॅमनी केलेली हेअरस्टाईल आणि मेकअप कसे वाटले तुम्हाला? ही यांची मुलगी आहे, म्हणजे आई आहे. म्हणजे क्लासमध्ये आम्हाला मॅम बोलायला लागते. हां जबर. सांगा. कॅमेरा कट झाला ना मग तेव्हा सांगा. हो म्हणजे पुढच्या वेळेस. ठीक आहे ना, चांगले झाले म्हणजे पुढे अजून. आणि पुढे हां हां
आणि माझे मी केलेले कसे वाटले त्यांच्यावर हेअरस्टाईल तर सगळ्यांना आवडली आणि तिथे सर्व विचारले. मेकअप शिकेल का चांगली मी मेकअप मी शिक्षण मग येईल. सरपंच चांगलं शिकवणार ना त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे थँक्स टू विराट सर. हो विरा सर थँक्यू. आता फी कमी करा सर. कोणी असा आंबा कापलाय का? मी कापते असं. हा मिडल मॅम कापते बघा आमचा. काय कापते